सध्या जर आपण बघितलं तर टॉक्सिक हा शब्द आपल्या सगळ्यांनाच खूप ओळखीचा झाला आहे. मराठीत सांगायचं झालं तर त्रासदायक. अगदी मनाला त्रास करणारी लोकं आपल्या आयुष्यात जेव्हा येतात, तेव्हा आपण त्यांना म्हणतो की किती टॉक्सिक लोकं आहेत किंवा ते लोकं सतत आपल्याला त्रास देत राहतात. आपल्याला सगळ्या आपल्या आयुष्यात नातेसंबंध जपत असतो. घरातले नातेवाईक किंवा जुने मित्रमैत्रिणी किंवा ऑफिसमधली लोकं कधी-कधी आपली नाती आनंद देण्याऐवजी त्रास देतात. अशी माणसे आपल्याला टीका करतात किंवा आपल्या सतत चुका काढत राहतात. आपला आत्मविश्वास कमी करतात. तुम्ही मनापासून सगळ्यांची काळजी घेता, घर नीट ठेवता आणि सर्वांना गरजा पूर्ण करता. म्हणजे सगळ्यांना ज्यांना जे हवं आहे ते सगळं करता. म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडून आपण काय करतो, सतत दुसऱ्याचा विचार करतो किंवा दुसरं कसं पुढचा व्यक्ती कसा सुखी राहील हे आपण बघतो. त्यामुळे पुढच्या व्यक्तीला आपली किंमतच राहत नाही. तरीही कधी-कधी जवळची माणसे आपल्याला खूप त्रास देतात किंवा आपला अपमान करतात. आपल्याला कधी रिस्पेक्टच देत नाहीत. तुम्हाला असे दाखवले जाते, की तुम्हाला काही समजतच नाही किंवा तुम्हाला तुमच्या विना आमचं काही होणार नाही आहे किंवा काही फरक पडत नाही. तुम्ही असला काय नसला काय. तर किंवा चर्चेत सहभागी घेतलं जात नाही कोणत्याही. तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केलं जात नाही. हा अपमान खूप लागेल किंवा तुम्हाला घरात एकटं-एकटं पाडणं, असुरक्षित निर्माण करणं, ह्या अशा गोष्टी भरपूर तुम्हाला बघायला भेटत असतील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सहजच दिसत असतील. तर त्याची किंमत आणि आत्मसन्मान आपण कसा वाढवायचा किंवा अशा लोकांपासून आपण कसं वाचायचं, ह्याच्या चांगल्या सवयीवरती आज आपण बोलणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे त्रास मान्य करा. ही लोकं अशीच आहेत हे पहिल्यांदा आपल्याला मान्य केलं पाहिजे. ह्या लोकांच्यामुळं आपण आपल्याला कधी दोष द्यायचा नाही किंवा असं नाही म्हणायचं, की माझ्या बाबतीत असंच का होतंय? माझं कुठं चुकतंय का? किंवा मीच वाईट आहे का? अजिबात नाही. तीच लोकं वाईट आहेत. हे पहिलं तुम्ही मान्य करा. स्वतःला दोष देण्यापेक्षा त्या लोकांना दोष द्या आणि हे समजून घ्या, की त्या लोकांचा स्वभावच असा आहे. ते बदलणार नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतःला गिल्ट होऊन देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे टॉक्सिक व्यक्ती कशा ओळखायच्या? आता आपल्या आजूबाजूला जे टॉक्सिक लोकं असतात, ते ओळखायचे कसे, की ते टॉक्सिक आहेत किंवा ते निगेटिव्ह आहेत? तर अशी व्यक्ती भेटल्यानंतर ते सतत निगेटिव्ह विचार करतात. तुम्ही जर बघितलं तर ही लोकं कुणाच्याच बाबतीत चांगलं बोलत नाहीत. अगदी घरातल्यांच्या बाबतीत नाहीत, शेजाऱ्यांच्या बाबतीत नाहीत, मित्रमैत्रिणींच्या बाबतीत नाहीत. सतत कामामध्ये चुका काढणं, प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढणं, अनोळखी अगदी ते दवाखान्यात जरी गेले, तर तिथल्या रिसेप्शनला सुद्धा ते म्हणतील, "तिनं असलीच कपडे घातली, तिनं तसलीच कपडे घातली." बाहेर मार्केटमध्ये गाडीतून आपण चाललो, तर आजूबाजूच्या लोकांना बघून ते नावं ठेवायला लागतील. तर हा त्यांचा स्वभावच असतो, की सतत चुका काढणे. तिसरी गोष्ट म्हणजे कारण शोधा, पण दोष देऊ नका. म्हणजे आता तुम्हाला जर समजलेलंच आहे, की अशी टॉक्सिक लोकं कशी आहेत, त्यांची कारणं काय आहेत, तर अशा लोकांपासून लांब राहायचं. ह्या लोकांना सगळ्यात जास्त काय आवडतं, तर तुम्हा झालेला त्रास. म्हणजे तुम्ही रडलात, तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला, तुम्ही निगेटिव्ह थिंकिंगमध्ये गेलात. हेच तर त्यांना हवं असतं. तुमचा स्वभाव बदलावा. तुम्हाला कोणी चांगलं म्हणू नये. तुम्हाला सतत म्हणजे तुम्ही कसे व्हिक्टिम आहात हे ते ठरवायचा सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुम्ही त्यांना जर ओळखलं असेल तर त्यांच्यापासून लांब राहायचं. अगदी तुम्हाला जर जमत असेल, की त्या लोकांपासून लांब राहायचं आहे किंवा असं असेल, की ती लोकं घरातच आहेत, त्यांच्यापासून तुम्ही लांब राहू शकत नाही, तर पूर्णपणे त्यांना इग्नोर करायचं. नं चौथी गोष्ट म्हणजे शांत राहा आणि प्रतिसाद देऊ नका. कधी-कधी आपण काय करतो, अशा लोकांना जर त्रास दिला किंवा काय तर ते बोलले, की पटकन आपण प्रत्युत्तर करतो त्यांना किंवा आपण त्यांना लगेच बोलतो किंवा भांडायला लागतो. हे माझं मी असं हे केलेलं नाही आहे किंवा हे नाही. अगदी ह्याचाच ते फायदा घेऊन काय करतात, ते तुम्हाला व्हिक्टिम बनवतात. कसे तुम्ही भांडखोर आहे, कसे तुम्ही त्रासदायक आहे, हे ते सगळ्यांना दाखवायला लागतात. सगळं तर ते हळूच तेच तर करत असतात. ते तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला उचकवायचं काम करत असतात आणि नंतर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा ते तुम्हाला व्हिक्टिम ठरवत असतात. तुम्ही कसे वाईट आहात हे सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करत असतात. पाचवी गोष्ट म्हणजे आरोग्यदायीच्या सीमा. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, की ही लोकं अशी आहेत किंवा आपण त्यांच्यापासून लांब राहू शकत नाही. लांब राहत असाल तर योग्यच आहे. पण जर घरातलीच लोक असतील, तर काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्हाला माहीतच असतील. त्या ऐकायला चालू करायच्या. आपल्यातले काही चांगले गुण आहेत ते आठवायचे. नवीन-नवीन गोष्टी शिकायला चालू करायच्या. तुम्ही कार चालवायला
जावा, व्यायाम करायला जावा, अफर्मेशन्स शिका, मेडिटेशन करा, मुलांकडे लक्ष द्या, नवीन नवीन गोष्टी शिका. कितीतरी गोष्टी नवीन आहेत ज्या तुमच्या लहानपणी राहिलेल्या आहेत करायच्या. डान्स क्लास आहे, योगा क्लास आहे, झुंबा आहे, कार चालवायला शिका, टू व्हीलर चालवायला शिका, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जा. अशा गोष्टी करून स्वतःच्या आरोग्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यायला शिका. नंतरची गोष्ट म्हणजे गिल्ट. आता तुम्ही जर बघितलं तर आपल्या संस्कृतीमध्ये नाती टिकवण्यासाठी नेहमीच सांगितलं जातं, अगदी लहानपणापासून म्हणतात, मोठ्यांना उलटं बोलायचं नाही, मोठ्यांचं सगळं ऐकायचं, लहानांना त्रास द्यायचा नाही. सगळ्यांना सगळं म्हणजे आपल्या लहानपणापासून आपल्या मनावरती बिंबवलेलंच असतं की मोठ्यांना उलटं बोलायचं नाही. पण मोठ्या लोकांना हे कधी शिकवलं जात नाही की लहानांशी कसं वागायचं. तुम्ही जर बघितलं असेल तर जर मोठीच माणसं चुकत असतील, घाण शब्द वापरत असतील, पुढच्या व्यक्तीला आपल्या सुनेशी कसं बोलायचं त्यांना कळत नसेल, एखाद्या मुलगीला कसं बोलायचं कळत नसेल, ऑफिसमध्ये एम्प्लॉईला कसं बोलायचं जर कळत नसेल, तर अशा लोकांना काय संस्कार असतील? किंवा हितच तर आपण लहानपणापासून बघितलेलं असतं की त्यांचा आदर करा. पण आपण स्वतःला त्रास करून न घेता त्यांच्यापासून लांब राहणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाती जपण्याच्या नादात आपण आपल्या आरोग्याशी किंवा आपल्या जीवाशी खेळ तर खेळू शकत नाही ना. 7वा जो प्रश्न आहे तो म्हणजे ड्रामा टाळा. टॉक्सिक लोकांना ड्रामा आवडतो, त्यांना वाद आवडतो, भांडणं आवडतात, त्यांना सतत तीच ऊर्जा ते अट्रॅक्ट करत असतात. तर त्या लोकांना पूर्णपणे इग्नोर करा. त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. ते काय बोलतात काय नाही पूर्णपणे लक्ष देणं बंद करा. 8वी गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा जपा. नको त्या लोकांसाठी विचार करण्यापेक्षा तोच वेळ स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी लावा. नवीन गोष्टी करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, चांगलं जेवण करा, चांगले कपडे घाला, मन प्रसन्न ठेवा, अफर्मेशन्स करा. 9वी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे छोटे छोटे यश लक्षात आणून घ्या. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही स्कूलला असताना कसे राहत होता, तुम्ही कॉलेजला असताना कसे राहत होता, तुम्ही कसा आनंदी राहत होता, किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टींची सवय आहे, त्या तुमच्या आवडी काय आहेत, त्या नव्याने परत जगायला चालू करा आणि त्या गोष्टी अंगी बाळगून आपलं आयुष्य चांगलं घडवण्यासाठी भर द्या. 10वी गोष्ट म्हणजे तुमच्याभोवती सपोर्ट सिस्टम तयार करा. पॉझिटिव्ह लोकांचे सर्कल तयार करा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. तुम्हाला खरोखर मदत करत असतील अशाच लोकांना तुमच्या जवळ ठेवा. आत्मसन्मान जपा आणि लक्षात ठेवा की तुम्ही जसे आहात तेच तुम्ही आहात. तुम्ही जसे आहात ते एकदम परफेक्ट आहात. माफ करा पण विसरू नका. म्हणजे झालेल्या गोष्टीला माफ करा तुम्ही, पण ते विसरू नका. त्याची पुनरावृत्ती होईल असं काही वागू नका. ती लोकं कधीही बदलणार नाहीत. कितीही त्यांच्यावरती वाईट वेळ आली तरी ती त्यांचा स्वभाव सोडणार नाहीत. त्यामुळं तीच गोष्ट ते परत करत राहणार. त्यामुळे त्या लोकांपासून लांब राहायचं. म्हणजे झालेल्या गोष्टी सोडून द्या, पण पुन्हा त्याच चुकांना पुनरावृत्त होऊ देऊ नका. स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. तुम्ही एक गोल्ड आहात, आतून चमकणारे आहात. आणि हो, हे आयुष्य एकदाच मिळते, त्याचे सोनं करा. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही